सामाजिक न्याय हा केवळ एक विभाग नाही, तर तो महाराष्ट्राच्या आत्म्याचा आधार आहे. या विचाराला नवसंजीवनी देणारे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय सामाजिक न्याय मंत्री श्री संजयजी शिरसाट. ज्या दिवशी संजयजी शिरसाट साहेबांनी सामाजिक न्याय मंत्री पदाची शपथ घेतली, त्या दिवशीच त्यांनी एक ठाम निर्धार केला. हा विभाग लोकांच्या मनात, लोकांच्या जीवनात न्याय आणणारा ठरेल. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत साहेबांनी महाराष्ट्रभर एक क्रांतिकारी वाटचाल केली आहे. इंदू मिल असो, दीक्षाभूमी असो, चैत्यभूमी असो, महाड चौदार तळे असो, लातूर, नांदेड, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, किनवट, पुणे असं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत साहेबांनी प्रत्येक ठिकाणी सामाजिक न्यायाला न्याय देण्याचं काम हाती घेतलं. आज सामाजिक न्याय विभागाकडून एकामागून एक ऐतिहासिक निर्णय घेतले जात आहेत. राज्यातील अभिमत विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली. अनुसूचित जाती, नवबौद्ध, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरपाई मिळवून देण्यात आली. जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक करण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शासनाच्या दाराशी धाव घेण्याची गरज उरली नाही. शिक्षणाला नवा आधार देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी ही योजना फक्त जिल्हा मुख्यालयापुरती मर्यादित होती, परंतु आता साहेबांनी ती तालुका स्तरापर्यंत नेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील शासकीय निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीसाठीची रक्कम थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केली जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या वाक्यातील शिका हा शब्द बाबासाहेबांचा मूलमंत्र होता. या मूलमंत्राला कृतीत उतरवण्यासाठी संजयजी शिरसाट साहेबांनी 125 3 स्टार दर्जाची वसतिगृहे महाराष्ट्रभर उभारण्याचा संकल्प केलाय. ही वसतिगृहे केवळ राहण्याची ठिकाणे नसतील, तर ती समानता, शिक्षण आणि सन्मान यांचा संगम असतील, जिथे प्रत्येक विद्यार्थी सामाजिक न्याय या विचाराला जगेल. सामाजिक न्याय केवळ शिक्षणापुरता मर्यादित नाही, तर तो प्रत्येक माणसाच्या सन्मानाशी जोडलेला आहे. हातमेला पद्धत समाप्त, सन्मानाला न्याय. सामाजिक न्याय विभागातील हातमेला ही अन्यायकारक व अपारदर्शक पद्धत साहेबांनी संपुष्टात आणली आहे. दूषित गटारांमध्ये काम करताना मृत्यू पावलेल्या किंवा अपंग झालेल्या कर्मचाऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, यासाठी साहेबांनी ठोस पावलं उचलली आहेत. आणि याच काळात साहेबांनी मॅनहोल कडून मशीन होलकडे या संकल्पनेला मूर्त रूप दिलं. राज्यभर रोबोटिक स्वच्छता यंत्रे खरेदी करून मानवी सन्मानाला नवा आकार दिला. ही केवळ योजना नाही, ही माणुसकीच्या पुनर्स्थापनेची क्रांती आहे. साहेबांनी तृतीय पंथीय समाजासाठी ही न्यायाची नवी दारे उघडली. राज्यस्तरीय तृतीय पंथीय कल्याण मंडळाची पुनर्रचना करून त्यांना शासन निर्णय प्रक्रियेत थेट स्थान दिलं. त्यांच्या हक्काचं आणि सन्मानाचं रक्षण करण्यासाठी साहेबांनी ठोस पावले उचलली आहेत. सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या मागासवर्गीय जोडप्यांसाठी कन्यादान योजनेत सुधारणा करत अनुदानाची रक्कम ₹20,000 वरून ₹25,000 इतकी करण्यात आली. सामाजिक न्याय विभागाने केवळ योजनाच राबवल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या आंबेडकरी वारशाचं संवर्धन करण्याचं कार्यही हाती घेतलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या संस्थांचा संवर्धन आणि पुनरुज्जीवनाचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संस्था आजवर समाजातील हजारो विद्यार्थी घडवत आली आहे, ज्यांनी शिक्षणातून समाजाला दिशा दिली आहे. या संस्थांच्या विकासासाठी साहेबांनी भूतो न भविष्य 500 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. हा इतिहासात पहिलाच उपक्रम आहे. मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक हे जगातील सर्वात उंच आणि भव्य स्मारक ठरणार आहे.
310 फूट उंचीचं हे स्मारक संपूर्ण जगाला समानतेचा संदेश देणार आहे. या स्मारकाच्या कामासाठी सामाजिक न्याय विभागाने मंत्रालय स्तरावर विशेष समिती स्थापन केली आहे, जेणेकरून हे स्मारक केवळ महाराष्ट्राचं नाही तर जगाच्या इतिहासात एक अमिट ठसा उमटवेल. लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क मध्ये कायमस्वरूपी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं काम वेगाने सुरू आहे. ही केवळ मूर्तीत रूपांतरित श्रद्धा नाही तर बाबासाहेबांच्या विचारांना न्याय देणारी कृती आहे. छत्रपती संभाजीनगर साहेबांचा कार्यक्षेत्र, त्यांचा अभिमान. पालकमंत्री म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सर्व भागात साहेबांनी विकासाचं नवं पर्व सुरू केलं आहे. तेथील अजिंठा वेरूळ PES कॉलेज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या संस्थांना साहेबांनी नवी ओळख देत शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीचा नवा अध्याय लिहिला आहे. भीमा कोरेगाव हा इतिहासाचा साक्षीदार असलेला परिसर. साहेबांच्या पहिल्याच भेटीत या ठिकाणासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. विजयस्तंभ आणि परिसराचं सुशोभीकरण तसेच सर्व सोयीसुविधा उभारून हा परिसर नव्या दृष्टीने उजळून निघत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक परिवर्तनाची क्रांती घडवली. त्या पवित्र स्थळी आता विकासाचं पाऊल उचललं गेलं आहे. साहेबांच्या पुढाकाराने दीक्षाभूमी परिसरात मूलभूत सुविधा, प्रकाश योजना, अभ्यागतांसाठी विश्रांती व माहिती केंद्र तसेच स्वच्छता व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर विकास सुरू झाला आहे. बाबासाहेबांच्या विचारांना न्याय देत या ठिकाणी सामाजिक एकतेचा आणि प्रबोधनाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. विद्यार्थी निर्वाह भत्ता दुप्पट पटीने वाढ. गरजू विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन साहेबांनी विद्यार्थी निर्वाह भत्ता दुप्पट पटीने वाढवण्याचा निर्णय घेतलाय. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव अण्णाभाऊ साठे यांचं मूळ गाव. तेथे त्यांच्या राहत्या घराचं आणि स्मारकाचं सुशोभीकरण होत असून जगातील सर्वात मोठा अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. अण्णाभाऊंच्या कार्याचं दर्शन घडवणारं हे ठिकाण समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणास्थान ठरेल. इतकंच नव्हे तर ज्यांनी बाबासाहेबांचे विचार लोकांच्या मनात पोहोचवले, वामनदादा कर्डक, त्यांच्या स्मारकाचं बांधकामही साहेबांच्या हस्ते होणार आहे. सातारा येथे बाबासाहेबांच्या निवासस्थानाचं भूसंपादन आणि सुशोभीकरण या कामालाही गती देण्यात आली आहे. महाड येथील चौदार तळे, जिथे 1927 मध्ये सत्याग्रह झाला, त्या ऐतिहासिक घटनेला 100 वर्ष पूर्ण होत असताना साहेबांनी त्या ठिकाणाचा जीर्णोद्धार करत पाण्याचं शुद्धीकरण करून ते सर्वांसाठी खुलं करण्याचा संकल्प हाती घेतलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे शाहू महाराजांच्या कार्याला वंदन करत साहेबांनी तिथल्या अनेक समाजोपयोगी कामांना दिशा दिली आहे. तसेच दादासाहेब गायकवाड स्मारक गावोगावी उभारण्याचा उपक्रमही सुरू केला आहे, ज्यामुळे बाबासाहेबांच्या जीवन प्रेरणेचा प्रचार प्रसार प्रत्येक गावापर्यंत पोहोचेल. आज सामाजिक न्याय विभाग हा सर्वात गतिमान आणि लोकाभिमुख विभाग म्हणून ओळखला जातो. आधी जी कामं वर्षानुवर्षे कागदावर होती ती आज प्रत्यक्षात आकार घेत आहेत. या सगळ्याचं श्रेय जातं त्या दूरदृष्टीला, त्या अथक परिश्रमांना आणि त्या निष्ठेला, ज्याचं नाव आहे माननीय संजयजी शिरसाट. संघर्षातून पुढे आलेल्या संजयजी शिरसाट साहेबांनी कधीच थांबण्याचं शिकलं नाही. ते केवळ मंत्री नाहीत, ते समाजाच्या मनातील आवाज आहेत. प्रत्येक निर्णय, प्रत्येक योजना, प्रत्येक भेट ही त्यांच्या समानतेच्या स्वप्नाची पूर्तता आहे. सामाजिक न्याय हा केवळ विचार नाही, ती एक चळवळ आहे. शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या समावेशातून आज महाराष्ट्रात न्यायाची नवी पहाट उगवत आहे. ही पहाट आहे समानतेची, सन्मानाची आणि प्रगतीची. ही पहाट आहे न्यायाच्या नव्या प्रवासाची. जनतेसाठी, समाजासाठी आणि समतेच्या महाराष्ट्रासाठी.